सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस कमिटी सोलापूर जिल्हा संघटक रमेश हासापुरे यांनी आज दक्षिण तालुका गावभेट दौरा केला। यावेळी जिल्हा संघटक रमेश हासापुरे यांनी सोरेगाव, डोणगाव, तेलगाव, कंदलगाव, गुंजेगाव, अकोला, विंचूर, कुसूर, भंडारकवटा, निंबर्गी, मंद्रुप, नांदणी, 13 मैल, औराद, होनमुर्गी, वडकबाळ, हत्तूर या गावांना भेटी दिल्या। यावेळी भंडारकवटे येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सभा पार पडली। याप्रसंगी काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हासापुरे, जिल्हा संघटक रमेश हासापुरे, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, श्रीशैल रणखांबे, दिलीप धोत्रे, महादेव जाधव, गुंजेगाव दौऱ्यावेळी विठ्ठल सोनवणे, अमीर शेख, दत्ता पवार, बालाजी जाधव, जिलानी मुजावर, रामा पवार, महादेव पवार, प्रताप पाटील, अखिल मुजावर, ज्ञानेश्वर घोडकुंबे, लखन घोडकुंबे यांच्यासह सरपंच, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वसामान्यांचे मत विकासाला म्हणजे प्रणिती शिंदे यांना देऊन प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन सुशीलकुमार शिंदे यांनी ग्रामस्थांना केले। गाव भेटी दरम्यान सर्व ग्रामस्थ सक्रियतेने उपस्थित राहून सामान्य जनतेचा कौल हे काँग्रेस हाताच्या पंजाला आहे, ताई निवडून येणार हे चित्र दिसत असल्याचे काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हासापुरे, श्रीशैल रणखांबे यांनी बोलताना सांगितले। 2024 लोकसभा अधिकृत उमेदवारी प्रणितीताई शिंदे। आपले ताई सोलापूर लोकसभेमध्ये सध्या उमेदवारी म्हणून आहेत। तसेच या गावचे गुंजेगाव गावचे सर्व सरपंच, डेप्युटी सरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तंटामुक्त अध्यक्ष आणि सर्व आमचे गुंजेगावचे ग्रामस्थ, मला असं म्हणायचं आहे की प्रणितीताईंना भरघोस मताने, त्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा, हाताच्या पंजावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावी असे सोलापूर जिल्हा काँग्रेस आय कमिटीच्या वतीने व सर्व पदाधिकारीच्या वतीने सोलापूर जिल्हा काँग्रेस आय संघटक म्हणून या नात्यानं आज गुंजेगाव येथे गावभेटी दौऱ्यामध्ये सर्व आमचे काँग्रेस प्रेमी व काँग्रेसचे कार्यकर्ते सर्व उपस्थित होते। मला सांगा, मोदी सरकार, आज तुम्ही मला सांगा, तुम्ही म्हणता तुम्ही लोकांना किती भूलताप देता हे सर्वांना माहीत झालेलं आहे। आणि आपके बार 400 पार, अहो तुमचं 400 सीटच नाही म्हटल्यानंतर तुम्ही 400 पार कसं होतं आहे तुम्हाला सांगा, सर्व सांगा, जनतेला सांगा, तुम्ही 400 पार कसं होतं आहे? आज तुम्ही 10 वर्ष, तुम्हाला सांगतो आमचं वाया गेलं। एखादी मुलगा घरामध्ये 10वी नापास झाल्यानंतर आई वडिलांना चिंता होतो की माझा मुलगा 1 वर्षानं मागं पडला। तसं मला सांगा, 10 वर्ष आमचे सोलापूर जिल्हा हे वाया गेलं। आज तुम्ही किती भूलताप देता लोकांना मला सांगा। लोकांना म्हटलं सहकारी खात्यामध्ये कोण कामाला आहेत त्यांना पेन्शन तुम्हाला सांगतो कुठं 1500, 1100, 900, 800, मिल कामगार, साखर कारखाना कामगार, शिवशाही कामगार, असं प्रायव्हेट वायरमन, त्यांना तुम्ही 1500 ते 1600 रुपये पेन्शन देता आणि त्यांना गेल्या 10 वर्षापासून खोटं बोलात मी असं तुम्हाला 15 ते 20 हजार पेन्शन करतो, ते तर तुम्हाला मतदान करणारच नाहीत। ते कसं मतदान करतील मला सांगा। अहो राम सातपुते, तुम्ही कुठं, तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठं उभारता? माळशिरस तालुक्याचा आमदार तुम्ही, इथं तुम्हाला एक पण ओळखत नाहीत आणि तुम्ही उमेदवार आहात, तुम्हाला कोण मतदान करणार? आज आमचे आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब उजनीचं पाण्याचं लाईन सोलापूरला आणण्यासाठी त्यांचं सिंहाचा वाटा आहे। व तसेच ताई 3 टर्म तुम्हाला सांगतो मध्ये आमदार होते, त्यांनी विकास काम ताई आमदारच्या माध्यमातून व्यवस्थित केलेले आहेत, ह्याच्यात काही शंका नाही। आज मला म्हणायचं आहे की सर्वांना, आणि तुम्ही शिंदे साहेबांना असं नाव ठेवू नका शिंदे साहेब काय केले। शिंदे साहेब अनेक कामं सोलापूरला केले, NTPC आणले, NTPCच्या माध्यमातून सिमेंट फॅक्टरी चालू आहेत,
लाईटचं विषय संपलं, दुहेरी पाईपलाईनचं काम शिंदे साहेब केले, मुंबई आणि पुणे चौपदरी रस्ता केले, असे सगळं अनेक कामं शिंदे साहेब केलेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो शिंदे साहेब काय केले सोलापूरसाठी. 50 वर्ष काँग्रेस काय केले हे सर्वांना माहीत आहे, तमाम जनतेना. आणि त्या फाउंडेशनवर बसून काँग्रेसनी फाउंडेशन केलं देशाचा. त्या देशाचा फाउंडेशनवर आज बसून तुम्ही 10 वर्षामध्ये गप्पा मारता. तुम्ही मला सांगा, शेतकऱ्यांना आज तुम्ही त्यांच्या खात्यावर 6,000 रुपये टाकता. आज 6,000 रुपये त्यांच्याकडनं टाकता आणि त्यांच्या मालाला कमीत कमी 18% तुम्हाला सांगतो GST कापून घेता. म्हणजे 1 लाखाला 18,000 रुपये शेतकरीकडनं घेता. शेतकऱ्याकडनं 18,000 रुपये ज्यावेळी घेता त्यांना 6,000 घेता, 6,000 देता आणि त्यांचं अजून तुम्हाला सांगतो 12,000 ते मायनसच आहेत. ते तुम्ही भूलताप मारता, ते चुकीचं आहे. काय झालं मला सांगा की एखादी महाराष्ट्र शासनचा कर्मचारीला 45-55 हजार पेन्शन असतो. आज बँक ऑफ इंडियामध्ये एखादी कर्मचारी जर रिटायरमेंट झाला तर 40,000 45,000. एक साखर कारखाना किंवा एखादी सहकारी सूत गिरणीचं कामगार एवढा हार्ड वर्क असतो, त्याला तुम्ही उगा गप्पा मारला 10 वर्ष मी पेन्शन वाढवतो. ते पेन्शन तुम्ही वाढवलं नाही, इथं तुम्ही सबसिडी घ्याला, याच्यात काही शंकाच नाही. आणि आज मी तमाम गुंजेगावमध्ये सर्वांना सांगतो की येत्या 7 तारखेला त्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा, हे सर्वांना माहीत आहे. आणि 1 नंबर बटन आहे. 1 नंबर बटन तुम्हाला सांगतो, 1 नंबर बटन कुठं दिसतंय ते बटन हाताचा पंजा गुंजेगावामध्ये. कमीत कमी भाजपला मतदान होत नाही आणि काँग्रेसला लीड द्यावा. होता वेळ 90% तुम्हाला सांगतो लीड व्हावा. मी एवढं आशा बाळगून गुंजेगाव ग्रामपंचायत वतीने मी सर्वांना पुन्हा एकदा मला बोलण्याचा संधी दिलात. ही परिस्थिती आहे. उद्या जर हा हुकुमशाह झाला तर आपल्या सध्या गरीब राष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. माझ्यासारखा मनुष्य लोकशाहीमध्ये एवढा मोठा होऊ शकला आणि तुम्ही मला जनरल सेंटर निवडून दिलं दक्षिण सोलापूर. त्यामुळे मी मगाशी सगळं सांगितलं अटल बिहारी वाजपेयी ते त्यांच्या सगळ्या लोकांना पार्लमेंटमध्ये सांगितलं सुनेने पर्याय घ्या दलित आहे जनरल सीट तुमच्या. काँग्रेस पक्षाच्या आदरणीय प्रणिताई शिंदे यांच्या प्रचारासाठी आम्ही या ठिकाणी होम टू होम जात आहोत. मला दक्षिण सोलापूर तालुक्याला अशा प्रकारे छोटंसं आवाहन करायचं आहे की का बरं प्रणिताई शिंदे यांना मतदान करायचं नाही. तर प्रश्न असा उपयोग झाल्यावर असा विषय आपल्यासमोर येतो की एखाद्या वेळेला मुंबईमध्ये जर कोणी आपल्याला भेटला सोलापूरचा माणूस, तर आपला माणूस म्हणून आपण त्यांना लगेच आपली काय माहिती सांगत असतो, आपलं जवळ घेत असतो, चहा पाणी करत असतो, विचारपूस करत असतो. का भावना उद्दीत झालं त्या ठिकाणी आपला गावचं आहे, आपल्या भागचं आहे, आपल्या भागातलं आहे. तर तशा प्रकारे लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूरमध्ये या ठिकाणचा स्थानिक रहिवासी उमेदवार जर कोणी असेल तर त्या आदरणीय प्रणिताई शिंदे आहेत. आणि जे काही भारतीय जनता पार्टी जे काही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत ते सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत, पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे, मराठवाड्यातले उमेदवार या ठिकाणी आणलेले आहेत. विचार करण्याची गोष्ट आहे दक्षिण सोलापूर तालुक्यांना की बाहेरचा माणूस जर आमच्याकडे येऊन इथल्या समस्यावर निरसन करण्याचा जर विचार करत असेल, दुसरा कोणीतरी त्याने सांगण्यामध्येच 5 वर्ष निघून जातील. तुम्ही तसल्या माणसाला जर निवडून आणलात तर आणखीन 5 वर्ष 15 वर्षात भर होईल. भारतीय जनता पार्टी येऊन 10 वर्षात काहीच काम केलं नाही, आणखीन 5 वर्ष तसंच जातील. हा विचार डोळ्यासमोर